98% आहे आणि 10वीचा निकाल 96% आहे. अत्यंत सामान्य घरचे विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत. या पुढचा मानस आमचा असा राहील की ज्या विद्यार्थ्याला आईवडील नाहीत किंवा ज्या मुलीचं गळतीचं प्रमाण खूप वाढलं आहे. जर समजा पहिलीला 100 विद्यार्थीने मुलीला प्रवेश घेतला, 10वीपर्यंत त्या मुली फक्त 20 टिकतात. म्हणजे 80% गळती मुलीच्या शिक्षणाच्या प्रमाणात आहे. याच्यावरती आम्ही अभ्यास करून गळतीचं प्रमाण थांबवण्याचं काम करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही 10वी आणि 12वीला लातूरमध्ये लक्ष देतो. प्राथमिक शिक्षणाकडं अधिक लक्ष देऊन हे विद्यार्थी अधिक गुणवंत कसे होतील याकडं पुढच्या काळात लक्ष देऊ. आमच्याकडं 121 कर्मचाऱ्याचा स्टाफ आहे. तर त्या स्टाफला मी अशी विनंती करेन की येत्या शैक्षणिक वर्षामध्ये 121 कर्मचाऱ्यांनी 121 मुली दत्तक घ्यायचे. 100% त्यांना गणवेश असेल, वह्या असतील आणि सावित्रीबाई फुले योजनेतली जी काही अमाऊंट रक्कम 300 रुपये तर प्रत्येक मुलीला पाकिटात करून असाच एक मोठा कार्यक्रम घेऊ आणि नवीन 121 मुलीचा प्रवेश या ठिकाणी केला जाईल. आणि जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना कुठलीही अडचण आली तर सदैव हे संकुल आणि या संकुलातले कर्मचारी मदत करायला तयार आहेत. दुसरा एक उपक्रम आम्ही राबवायचं ठरवलं आहे की राजमाता जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयातल्या कला शिक्षकाची बैठक झाली. त्यांनी असं ठरवलं आहे या ठिकाणी 50 कॉम्प्युटरची लॅब आमच्याकडे उपलब्ध आहे. 2 स्मार्ट बोर्ड आहेत. आत्ता स्मार्ट बोर्डच्या पुढील संकल्पना गेलेली आहे. AIचा जमाना आहे, त्यालासुद्धा आपल्याला सामोरं जायचं आहे. आणि पुढचा काळ कौशल्य विकासाचा आहे. तर त्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून आपल्याला जे उपक्रम राबवता येईल ते राबवणार आहोत. कला शाखेचा एक स्तुत्य उपक्रम सांगतो आणि थांबतो. कला शाखेच्या प्राध्यापकाने असं ठरवलं आहे त्यांच्याकडं जी मुलं ॲडमिशन घेतील, मग ते मुलगा असो मुलगी असो, गरीब असो श्रीमंत असो, त्या मुलाला फक्त शिक्षणाचं ज्ञान न देता MSCITचं प्रमाणपत्र या ठिकाणाहून दिलं जाईल. MSCITची फीस आमचे कर्मचारी भरणार आहेत. म्हणजे गरीब विद्यार्थी जरी असेल तर तो स्वतःच्या पायावर उभा राहावा अशा पद्धतीची संकल्पना घेऊन पुढच्या काळात वाटचाल करायचे. राजमाता जिजामाता कौशल्य विकास केंद्र जूनपासून सुरू होईल आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी 10वी आहेत, 10वीच्या नंतर 1 वर्षाचा कोर्स आणि दुसरा एक वर्षाचा कोर्स आहे. जूनला आपण त्याची घोषणा करू. त्याची सुद्धा मान्यता आपल्याला मिळालेली आहे आणि त्याला ज्युनियर इंजिनियर म्हणून नोकरी पण मिळणार आहे. म्हणजे पुढचा काळ स्किल डेव्हलपमेंट आणि त्याच्यात पण आम्ही मागं राहणार नाही. त्याच्यात पण राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुल मराठवाड्यामध्ये पहिल्या नंबरला राहील एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समोर यायचं आहे, साहेबाचा सत्कार होईल. तत्पूर्वी आसमानों को छूने की तमन्ना अभी रुकी नहीं. साहेबाकडे बघून म्हणतोय, आसमानों को छूने की तमन्ना अभी रुकी नहीं. जिद न करता मैं तो, जिद न करता मैं तो, ये जहां बसता नहीं, ये जहां बसता नाही. अनेक लोकांच्या आमच्या आयुष्यामध्ये आपण एक स्वप्न म्हणून आलेला आहात आणि 100% राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुल भविष्यामध्ये सुद्धा गरुड जप घेईल. महाराष्ट्रामध्ये तर आपले नाव आज आहेच, पण देशा पातळीवर सुद्धा या संकुलाचं नाव जावो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि लोकरे सर आणि सर्व स्टॉपला विनंती करतो की आपण इकडे पाठीमागं फोटोसाठी यायचं. त्यांनी लक्ष द्या. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब, अपारंपरिक ऊर्जा बहुजन कल्याण या विभागाचे राज्याचे मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या शुभ हस्ते तथा मराठवाड्याचे लाडके शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संभाजीनगर येथे हॉटेल ट्रीट
एम्पोरियल या ठिकाणी हा सन्मान सोहळा संपन्न झाला. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान तसेच दर्जेदार शिक्षण प्रणालीद्वारे सामाजिक प्रभावाद्वारे भावी पिढीचे भवितव्य घडवण्यात आपण केलेले कौतुकस्पद काम याची दखल घेऊन दैनिक नवभारत याने हा पुरस्कार दिलेला आहे. टाळ्या. या संस्थेचे काम समर्पण भावना, निष्ठा आणि प्रेरणादायी कार्य यामुळे सकारात्मक बदल घडून आणलेला आहे. या कामामुळे कार्याची उत्कृष्टता एक नवीन आदर्श स्थापित झालेला आहे. समाजासाठी आपण एक आदर्श शक्तीचे कार्य केलेले आहे. अशाच कार्याचा गौरव करणे हाच नवभारतचा मुख्य उद्देश आहे आणि हा सन्मान आम्हास मिळालेला आहे याचा मनसी आम्हाला आनंद आहे.